हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन भागांचे नोटिफिकेशन प्राप्त होईल। आपण मागच्या भागामध्ये बघितले की अवी आणि विराज कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत घेत असतात, तर विक्रम सक्सेनाही विदेशातल्या डिझायनर सोबत कॉन्टॅक्ट साधून त्यासाठीच तयारीला लागलेला असतो। तर पुढे वळूया आपल्या भागाकडे। भाग क्रमांक 15। उद्या स्पर्धा असते, म्हणून आज अवी आणि विराज खूप बिझी असतात। रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण काम आटपून अवी झोपी जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण राज्याध्यक्ष फॅमिली कार्यक्रमासाठी तयार होऊन गाडीत बसतात। अवी आणि विराज आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात। तिथे जाऊन विराज बाकीची प्रोसेस पूर्ण करतो, तर अवी पहिल्यांदा तिथे गेल्यामुळे स्टेजची सेटिंग वगैरे बघत असतो। अवीला त्यांच्याकडून एक रूम भेटतो, जो की प्रत्येक स्पर्धकाला भेटत असतो। अवी आणि विराज त्या रूममध्ये जाऊन त्यांची डिझाईन आणि मॉडेलला सेट करत असतात। अजून स्पर्धा सुरू व्हायला वेळ असतो, पण अवीला सर्व परफेक्ट करायचं असतं, म्हणून तो आधीच पूर्ण तयारी करून ठेवतो। थोड्या वेळाने अर्जुन सर्वांना घेऊन आत येतो। याआधी पण अर्जुनने बऱ्याच वेळा फॅमिलीला आणलेलं असतं, पण यावेळेस अवीने भाग घेतलेला असतो, म्हणून उत्साह थोडा वेगळाच असतो। अवी सर्व सेट करून बाहेर येतो आणि सर्वांचा आशीर्वाद घेतो। 9 वाजत आलेले असतात आणि सायराची फॅमिली पण कार्यक्रमासाठी तिथे येते। सिया, सेजल आणि माधवी जास्तच उत्सुक असतात, कारण त्यांना पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहायला मिळणार असतो। तर सायरा पण तितकीच उत्सुक असते, पण कोणाला चेहऱ्यावरून दाखवत नसते, कारण तिचंही आज स्वप्न पूर्ण होणार होतं। कार्यक्रम ह्या मोठ्याच हॉलमध्ये असतो। बाहेरूनच कळत असतं की आत किती मोठी स्पर्धा सुरू होणार आहे। बाहेर बरेच बॉडीगार्ड उभे असतात, एकदम टाईट सिक्युरिटी असते। पार्किंगमध्ये गाड्या पार्क करायलाही जागा उपलब्ध नसते, एवढ्या प्रमाणात तिथे गर्दी झालेली असते। आणि बाहेर पण ज्यांच्याकडे पास नाही ते समोर लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रम बघायला बसलेले असतात। सोबतच मीडियावाले गर्दी करत असतात। सायरा आणि बाकीचे आत जाऊन त्यांच्या पासेस दाखवत मध्ये जातात। आतून भव्य राजवाड्यासारखं पूर्ण हॉल सजवलेला असतो। सर्व स्पर्धक आणि मॉडेल ज्याच्या त्याच्या गर्दीत असतात। ऑडियन्ससाठी बनवलेल्या भागात पारस सर्वांना घेऊन जातो। सर्व तिथे दिसतातच। अवी आणि बाकी मेंबर पण खुश होतात। सर्व एकमेकांना भेटतात आणि अवीला बेस्ट ऑफ लक म्हणतात। अवी मागे मान वर करून बघतो, तर त्याला सायरा त्यांच्यात दिसत नाही। तो मनोमन समजून घेतो की तिला आज पण वेळ नसेल, त्याच्यासाठी त्याचं मन थोडं नाराज होतं, पण वैशालीच्या शब्दांमुळे परत फुलायला लागतो। सायरा कुठे गेली? वैशाली इकडे तिकडे बघत म्हणते। म्हणजे सायरा आली आहे, अवी स्वतःच्याच मनाला सांगतो आणि एखाद्या ताज्या फुलाप्रमाणे त्याचा चेहरा उठून दिसतो। अवीची नजर पूर्ण हॉलमध्ये तिला शोधू लागते, तर सायरा एका 35 वर्षांच्या व्यक्तीसोबत बोलत असते। वय 35 असलं तरी दिसायला आणि जिममध्ये जाऊन बॉडी बनवून 30चं वाटत होता तो म्हणजे विक्रम, अवीचा सध्याच्या काळातला मोठा शत्रू। सायरा त्याच्यासोबत बोलत होती, तर अवीची मात्र जळफळाट होत होती। मनात रागपणा आला होता की त्याला भेटायचं सोडून सायरा तिकडे येईल। आता न राहून तोच सायराकडे जातो, तर त्याला बघताच विक्रम गालात असतो। या मिस्टर अविराज, विक्रम त्याला त्यांच्याकडेच येताना बघत म्हणतो। सायरा मागे ओढून बघते, तर अवी थोडा नाराज दिसतो। अवी तिथे येऊन उभा राहतो आणि सायराकडे बघतो। सायरा काही बोलेल इतक्यात
याश सायरा श्रीवास्तव बिझनेस फ्रेंड आहे आमची, विक्रम तिची ओळख करून देत म्हणतो. अच्छा, अवी रागातच सायराकडे बघत म्हणतो. सायरा त्याचं तोंड आणि बोलायची पद्धत बघून समजते की त्याला किती राग आलाय. मिस्टर विक्रम, ओळखते मी यांना. सायरा त्याचं मूड ठीक करत म्हणते. अवी आणि विक्रम एकमेकांकडे बघत गालात स्मित हास्य करतात. चल तिकडे, अवी सायराला म्हणतो आणि दोघं जायला निघतील तोच विक्रम अवीकडे बघत म्हणतो. अविराज, डिझाईन सांभाळून ठेवा, इथे चोर खूप फिरतात. अवी आता त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतो, चोरांची कुवत नाही आहे या कार्यक्रमात यायची, आणि जर तरी चोरी केली तर मी समजेल की भीक नाही दिली म्हणून चोरी केली. अवीचे डोळे रागाने लाल होत तो म्हणतो. काहीही न बोलता त्याचं बोलणं ऐकून मात्र विक्रम गालातच असतो. इतक्यात तिथे एक मुलगी येते. तिच्या हातात रजिस्टर असतं. सर, तुमची दोघांची सही पाहिजे आहे. 15 मिनिटने स्पर्धा चालू होईल. विक्रम सर, तुमचा 2 नंबर, तर अवी सर, तुमचा 4 नंबर आहे प्रेझेंटेशनसाठी. ती घाईतच बोलते. दोघे त्यावर सही करतात आणि अवी सायराला घेऊन तिथून निघतो आणि त्याच्या रूममध्ये नेतो. तिथे त्याची डिझाईन पाहताच सायराचे डोळे मोठे होतात. तिला ही डिझाईन खूप आवडते आणि दोघं परत त्यांच्या फॅमिलीजवळ येऊन बसतात. कार्यक्रम सुरू होतो. सर्व खूप खुश असतात. सायरा आणि अवी शेजारीच बसतात. सायरा खुश तर खूप असते, पण दाखवत मात्र कोणालाच नसते. अवी तिच्याकडे बघून अजून खुश असतो. तिथला अँकर पहिल्या डिझायनरचं नाव घेतो आणि पहिलं प्रेझेंटेशन सुरू होतं. एक एक मॉडेल वर चालत येत असतात आणि खालून सर्व आरोळ्या मारत असतात. प्रेझेंटेशन छान होतं, पण अवीच्या डिझाईनला तोड देणार नसतं, म्हणून अवी थोडा रिलॅक्स होतो. सर्व डिझाईन प्रेझेंट करून झाल्यावर शेवटी त्या डिझायनरला ऑडियन्स प्रश्न विचारते डिझाईनबद्दल आणि प्रेझेंटेशन समाप्त होतं. सर्व जोरात टाळ्या वाजवतात. अँकर परत स्टेजवर येतो आणि पुढच्या डिझायनरचं नाव पुकारतो. विक्रम सक्सेना. सर्व लाईट्स ऑफ होतात. हातात माईक घेऊन विक्रम पूर्ण आत्मविश्वासाने स्टेजवर येतो आणि एकच लाईट त्याच्यावर फोकस पाडत असतो. तो त्याची पोझिशन घेतो आणि गाणं वाजायला लागतं. सोबतच सर्व लाईट्स ऑन होत असतात. त्याचे एक एक मॉडेल डिझाईन केलेले ड्रेस घालून स्टेजवर येत असतात. सर्व येऊन झाल्यावर आता मुख्य डिझाईनची वेळ असते. सर्वांना आतुरता असते त्याची डिझाईन पाहण्याची, कारण सलग 3 वर्षांपासून तो ही स्पर्धा जिंकत आलेला असतो. अवीला पण बघायचं असतं यावेळेसची त्यांची डिझाईन आणि शेवटी त्याची मुख्य डिझाईन घालून मॉडेल स्टेजवर येते. त्यांची डिझाईन बघून सर्व खालून जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि आरोळ्याही मारतात. पूर्ण हॉलमध्ये जल्लोष होतो. पण अवी, सायरा, विराज आणि अर्जुनला फुल एसीमध्ये घाम फुटत असतो. अर्जुनचे तर हात थरथर कापत असतात. विराज आणि सायराचे डोळे पण उघडेचे उघडेच राहतात. ते सर्व ही डिझाईन पाहून उभे राहतात. अवीचे डोळे रागाने लालबुंद झालेले असतात. रागात त्याने हाताच्या मुठा वाळलेल्या असतात आणि खाऊन जाणाऱ्या नजरेने समोर स्टेजवर उभ्या असलेल्या विक्रमला पाहत असतो. विक्रम मात्र कुटील स्मित हास्य करत त्याच्याकडे बघतो. त्यांना सर्वांना इतकं टेन्शनमध्ये बघून नंदिनी अर्जुनला विचारते, काय झालं? तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आले? विराज केसांवर हात फिरवत म्हणतो, काकू, ही जी मुख्य डिझाईन विक्रमने प्रेझेंट केली ती डिझाईन अवीची आहे. हाच रंग, हाच ड्रेस, हीच डिझाईन अवी प्रेझेंट करणार होता. हे ऐकताच सर्व जागेवरून उठून अवीजवळ येतात.
अवी अजून पण रागात स्टेजकडेच बघत असतो. सर्व आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. अवीकडे आता प्रेझेंटेशन करायला डिझाईनच नसते. हा विचार करत अर्जुन खुर्चीवर बसतो आणि डोक्याला हात लावतो. अवीची तर आता सगळीकडे बदनामी होईलच, पण सोबतच राजाध्यक्ष ग्रुपवर पण संकट येईल या विचारानेच त्याची तब्येत खराब व्हायला करते. अवीला तर कळतच नसतं हे कोणी केलं. यातून काहीतरी पर्याय तर असेलच ना. शशिकांत अवीकडे बघत म्हणतो, काका आपला 4 नंबर आहे. इतक्या कमी वेळात अवी काय करेल? काहीच नाही होऊ शकत आता, पण ज्याने ही डिझाईन बाहेर आणली ना त्याला मी जिवंत सोडणार नाही. पण काहीतरी प्रेझेंटेशन तर करावं लागेल, नाहीतर सगळीकडे दादाचं नाव खराब होईल आणि नंतर स्पर्धेत भाग पण नाही घेता येणार. राजीव सर्वांकडे बघत म्हणतो, इतक्या कमी वेळेत काहीच नाही होऊ शकत. विराज पण हेच बोलत असतो. सायरा एक नजर आता अवीकडे बघते तर तो अंगारसारखा पेटत असतो. त्याला इतकं रागात सायराने कधीच बघितलेलं नसतं. तो फक्त एकसारखा विक्रमकडे बघत असतो. जर विक्रम आता स्टेजच्या खाली असता तर अवीने त्याला मारूनच टाकलं असतं, अशी अवीची अवस्था झाली होती. तर इकडे ऑडियन्सला विक्रम सर्व प्रश्नांची उत्तर देत असतो. जशी सर्व डिझाईन त्यानेच बनवली आहे आणि खाली पण सर्व खुश असतात, कारण युनिक डिझाईन यावेळेस सर्वांच्या डोळ्यासमोर आलेली असते. बाकीचे स्पर्धक मनातच ती डिझाईन बघून हार मानून घेतात. तर अवी स्वतःची डिझाईन दुसऱ्याच्या नावासोबत बघून मनोमन तुटलेला असतो. त्याने खूप मेहनत केली होती त्या डिझाईनवर. सायराला पण खूप वाईट वाटत असतं अवी आणि अर्जुनकडे बघून, तर ती पण खचून जाते. पण पुढच्याच क्षणी तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती अवीच्या समोर जाऊन उभी राहते. अवीचं तिच्यावर लक्ष नसतं. अँकरने तिसरा डिझायनर बोलवलेला असतो. अविराज, अजून वेळ गेलेली नाहीये, आपण काहीतरी मार्ग काढू शकतो, सायरा पूर्ण आत्मविश्वासाने म्हणते. ती असं म्हणतच सर्व तिच्याकडे बघायला लागतात. सायरा, पुढचा नंबर आपला आहे. इतक्या कमी वेळेत काय मार्ग काढता येईल? विराज म्हणतो. अवी काहीच बोलत नसतो. त्याला काहीच कळत नसतं. अवी, तू काही नवीन डिझायनर नाही आहे, अनुभवी आहे आणि परदेशात पण तू किती स्पर्धा जिंकला आहेस. थोडं डोक्यात प्रकाश पाड आणि विचार कर, सायरा त्याला धीर देत म्हणत असते. तर मित्रांनो, कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.